किशा आहे ते ए किशी ते काच कोण आहे उद्या सांग बॅग का ढक्कन. नमस्कार मंडळी, मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान नवीन ब्लॉगमध्ये. चला सर्वजण सुखी आनंदी राहू हीच मी देवाला प्रार्थना करते आणि काळजी नक्कीच घ्या, कारण गरमी खूप वाढलेली आहे आणि त्यासाठी इकडं पण गरमी दिल्लीला भरपूर आहे. कसं आहे माहिती आहे का, डेली मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये की डेली काय बनवायचं लय विचार पडतो. संध्याकाळचं, दुपारचं, सकाळचं ब्रेकफास्टला आणि डोकंच काम करत नाही. कधी कधी असं वाटतं कुणाच्या म्हणजे काय सांगू, कोणी करून देत नाही, आपणच करावं लागतं. त्यामुळं काय बनवायचं आणि स्वतःला तर टाईमच नसतं की आपल्याला कोण म्हणजे दिल हे पण विचार करायला, आहे का नाही. तर चला आज गायू का नाही तुम्हाला सांगते. इथं मटर वगैरे छिलून भाजी रोज काय ना काय बनवायचं आणि गायूला रोज फ्रूट्स टिफिन 2 द्यावं लागतं, ठीक आहे, तिघांचे वेगवेगळे. त्यात इथं काय झालं, गायू काय म्हणते बघा, सगळ्यांना वाटतं कुणाची आठवण येत नाही, पण शाळेत वाटतं मम्मी पप्पाची गायूला खूप आठवण येते. असलं खतरनाक पोटात आग पाडते का नाही गायू. आज पप्पा जेवलेच नाही गायूबद्दल ऐकून का नाही. त्यांना जायचं असतं अर्धा तासात लगेच माघारी, तरी पण जेवले नाहीत. म्हणले आज माझ्या सोनाला घेऊन येणार, मला लय वाईट वाटतंय. तर मी म्हटले नका जेवून घ्या, तरी पण जेवले नाहीत. आज आपल्यासोबत जाणार आहे, त्यांचं रिॲक्शन बघू दोघांचे. आणि त्यासाठी ना गायू कशी म्हणते बघा तुम्हाला ऐकवते मी. आणि चला इथं मी टमॅटो कापून घेतला, टिफिन वगैरे बनवते, कारण का कामं तर करावं लागणारच आहेत, भरपूर कामं आहेत. आता ऑनलाईन क्लासेस गाईचे चालू होणार आहेत. त्यात का नाही आज मी शिवलेले तुम्हाला काल दाखवलेले ब्लाऊज साडींचं ते आज परत हे केलं आहे मी, म्हणजे कसे शिवले. काय करू आता, बायका जाणार आहेत लग्नाला वगैरे, भरपूर शिलाईचे कामं चालले आहेत. माझं दे तर तुझं दे, मग मी थांबवते, नाहीतर ठेवा आणून. आता वेळ नाही माझ्याकडं, माझ्या बाळाचं म्हटलं ऑनलाईन क्लासेस, कारण गायूला काही समजणार नाही, आहे का नाही. मशरूम बनवत आहे मी, थोडं मटर वगैरे ॲड करून, कारण गायू तर खात नाही, पिलू खात नाही, सोनू खात नाही, फक्त आणि फक्त थोडंसं ग्रेव्ही खातील, थोडंसं. आणि ग्रेव्ही म्हणजे पातळ जास्त करणार नाही मी, ठीक आहे. ह्याला गरम पाण्यात उकळून थोडं घेते, म्हणजे तवाच निघतं. सोलून वगैरे मशरूमला घेतलेलं आहे, मसाले करस्तवर तोपर्यंत का नाही हो का थोडंसं तेल गरम पाण्यात काढून घेतलं आणि तेल थोडं मीठ थोडं परत टाकून परत ते इकडं बघा हे ठेवले मुळा आणि चपात्या वगैरे बनवलेत, कारण त्यांना टिफिनला द्यायची सुकी भाजी ही दुसरी, आणि मशरूम वगैरे आमच्यासाठी. चला टिफिन पण पॅक करून घेतलेलं लागलीच. आणि बघून घ्या थोडं ब्लाऊज, त्यानंतर गायूला नक्कीच आणि आपण निघूया इथून. आणि समोरचा गळा असा एकदम गोल तुम्हाला दाखवते, आणि बॅक साईडचा असा आहे बघा, बोटनेक आहे. आणि खालचा म्हणजे असा हे आहे मटका, बोटनेक मटका गळा आहे, तुम्ही पाहू शकता. असं गोल अशी मी नॉट्स लावलेली आहे. हा ब्लाऊज ह्या साडीवरचा, ही साडी आहे ह्या ब्लाऊजची, ठीक आहे. एक सेट झाला आपला शिवून, ठीक आहे. ह्या साडी आहे चंद्रपूरची, आता का नाही जे नवीन पॅटर्न आलेला आहे आरीवर, ठीक आहे. तर ह्या आहे असा आपल्या महाराष्ट्रीयन सातार कराडच्या ताई आहेत त्यांचा आहे. तर आरीवर्क बघू शकता तुम्ही, ऑलरेडी आहे आरीवर्क ब्लाऊजवरती, ठीक आहे. पाठीमागचा भाग असा होता, जेवढा गळा त्यांना जसं हवं होतं, मी म्हटलं इथे लेस अटॅच करू, त्यांनी मना केलं, मी आहे तसं केलं. पण जे साईडला मी लेस दिलेली म्हणजे आपलं बॉर्डर दिलेलं, तो बॉर्डर काढून मी इथं अटॅच केलं. आणि ही साडी पिको फॉल करून हा ब्लाऊज पण कंप्लीट 2 झाले. आता दुसरे दाखवते. आणि 2 ड्रेस आत्ता शिवून जस्ट देऊन टाकले, घेऊन गेलीत ते. आणि हो का ही साडी पूर्ण गच भरलेली 3000ची साडी आहे पूर्ण, हे निघणारे नाही असे वर्क आहेत. आणि ह्या साडीवरचा ब्लाऊज आपण बघून, ह्या साडीवरचा ब्लाऊज तुम्हाला दाखवते. हे आहे म्हणजे धागा साडीचा, आणि हा ब्लाऊज आहे पूर्ण फ्रंट साईडचा आहे असा गोल, तुम्ही पाहू शकता. फिनिशिंग बघू शकता. ही आहे इंटरलॉक वगैरे केलेलं, कारण मस्त नाजूक की जा. तर बॅक साईडचे तुम्ही बघून घेऊ शकता. हे असं आहे बॅक साईडचं हे डिझाईन अशी, आणि मागं असं मी अट्रॅक्टिव्ह असं एक बो बनवलेला आहे, जसं ते बोलले तसंच, ठीक आहे. तर ह्या साडीवरचा हा ब्लाऊज तुम्हाला आवडला आहे का नाही नक्की सांगा. तर हा साडी म्हणजे एकदम 1300ची साडी आहे. ब्लाऊज खूप हे आहे, म्हणजे कमी कपडा होता म्हणून साडीमधनंच थोडासा साडी तिरका साडी येणारच त्यामध्ये. आणि हेवी ब्लाऊज आहे जसं की 48, मग कसं बसेल बरं छोटासा ब्लाऊज पीस, त्यासाठी मी हे केलं. तर हे पाठीमागचा गळा असा आहे,
फ्रंटचा असा आहे. फिनिशिंग बघू शकता तुम्ही, बाजू जेवढी बसले तेवढं मी करून दिलं. ठीक आहे. तर हे आहे ह्या साडीचा. ही साडी पण पिकोफॉल सेट मी कंप्लीट केला हा पण. आणि हा ड्रेस ह्याचा पॅन्ट ट्राउझरची ही घेऊन गेले उपर कर बेटा. पॅन्ट ट्राउझर आहे ना, ह्याची ड्रेस शिवला म्हणून घेऊन गेलेत, कारण तिला दुसऱ्या पॅन्टीवर घालायचं होतं आणि मी पॅन्ट शिवली नव्हते म्हणून हे कंप्लीट केलेलं आहे. ह्याला जेब आहे, हे बघा किसा, आणि ही आतून इंटरलॉकसुद्धा आहे. तर हा एक मी आज शिवले तेवढे 2 दिवसात कपडे. ठीक आहे. आणि हा ड्रेस आहे असा, खूप छान आहे. हा अस्तरवाला ड्रेस आहे, अस्तर असा लावलेला आहे बघू शकता तुम्ही. आणि हा ह्याच ड्रेसवरचा, एक मिनिट, ह्या ड्रेसवरची ही पॅन्ट ट्राउझर आहे. खूप हेवी आहे बघू शकता तुम्ही. हे अशी पॅन्ट ट्राउझर आहे. तर ह्या पॅन्ट ट्राउझरला मी ठेवते. आणि तुम्हाला आवडलं का नाही नक्की सांगा, फक्त आणि फक्त 2 दिवसात. ठीक आहे. तर एवढे कपडे मी शिवलेले आहेत आज. ठीक आहे. आता कटिंग करणार आहे बाकीचे कपडे. लावा, लॉक लावा तुम्ही. केस धुतलेत. आलेत, जेवून घ्या. नाही, गाडीला घेऊन यायचं आहे. चला. म्हणते ती बघती, म्हणते पप्पा सबके याद नहीं आती, बच्चों को मम्मी छुपा के, लेकिन मुझे बहुत याद आती है. नाही तर डोकं लय चालतं. पण छत्री असू द्या. केस धुतले या लागलेत जायचं, कारण केस धुतलेत का नाही त्यामुळे उन्हात. ठीक आहे. आता ज्येष्ठच आणि आले मी म्हणलं जेवून घ्या, नाही म्हणतेत. तर आता चाललो आहे आम्ही दोघं आणायला. किशा आज लई खुश होईल. मला दाखवते, बघू मिळते का दाखवण्यासाठी. पप्पाच उभा राहतील तिथं, आहे का नाही. बघू शकता किती कडक ऊन आहे, कडक, एकदम कडक. टायमिंग आहे बघू, लंगडून चालते का नाही मी. बोट सुद्धा माझं मुरगाळला आहे. वाट बघत चालले लिकीची आपली. थोडं उभा राहिलो येऊन. थोडंसं वड्याचं झाड आहे, वड्याचं आहे, वडा पुजलेली बघा. आणि वड्याचं झाड आहे इकडं बघा. असं म्हणजे ऊन आहे, मस्त आहे वातावरण. उभं राहिलं येऊन सावली. ती असं सुकली असती तोपर्यंत. किशा अजून आला नाही. रोड तिथं आहे, लांब आहे. तिथं माझी वाट बघायला लागलेत माझ्या मैत्रिणी वगैरे. पण कशाला, केस पण सुकली माझी. तोपर्यंत काही गायो नाही आली. ऊन जास्त असल्यामुळे केस वाईट दिसतोय माझा. सगळे येऊन उभं राहायला लागले सगळेच आपापल्या मुलांसाठी. तुझी गाडी आली आपली, जाऊया इकडं. हे लागलेत पप्पा. आली या. ती लई खुश होईल बघू. आज किशात आत आहे आमचा. किशात बघू गाडी या लागली. अरे बाबा स्कूल से आली. क्या जाती है डांस? अच्छा, कौन ये है क्या? ये शिका. अच्छा 7. अच्छा, इनके घर में. अच्छा, आली हिच आहे. बारकी छोटी आ गई यार, ये इसमें मजा आता है. लेट कर दिया आज तो बच्चों को. किशा शाला की बघू आता. किशा लई लांब. बघतो. तुम्हाला बघितलंच नाही तिला. किशा आहे देख. ए किशी बघितलं काय आजा. गायत्री ते काच कोण आया उद्या सांग. बॅग का ढक्कन बघा. आता खुशीचा ठिकाणा. पंडित त्याला हीच काढलं नाही की, जीपच काढली की. जीप मागची ओपनच आहे. ती पेन काय माहित. किशा किशा कैसा लग रहा है आज? तुम्हारी पप्पी आई है? हाँ तो डेली बोलती है ना पापा की याद आती है, तो हम इसलिए आ गए. अच्छा लग रहा है? अच्छा लग रहा है? नहीं बता तू पहले.
इधर देखा सबको, देखो क्या बन गया है देखो क्या बना दिया। हाँ एक ईशा सबको बता तो कैसा लग रहा है तुम्हें? पापा को देख के अच्छा लग रहा है? बडी लट लय आती उद्या मग काय करू? ऐका की त्याला काय करू सांगा की क्या करू? अच्छा क्या करना चाहिए उसके लिए? पापा को आना चाहिए। लगा क्या 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 लगा गाड़ी से छोड़ दो, गाड़ी से छोड़ दो मत।